नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। अकोल्यात अमोल मिटकरींची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली। सुपारी बहादरांनी अजित पवारांबद्दल बोलू नये, राज ठाकरेंनी धरणांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना मिटकरींनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनसेही आक्रमक। अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। अकोल्याच्या सिव्हिल पोलीस ठाण्यात मनसेच्या 30 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। महायुतीमधून मनसेला लाथ मारून काढलं पाहिजे। अकोल्यात अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानंतर मिटकरी आक्रमक। मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये असताना तब्येत खालावली। बीपी नॉर्मल नसल्याने जरांगेंवर वैद्यकीय उपचार सुरू। नागपूरमध्ये भाजपचे आशिष देशमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी घोटाळ्यातील प्रकरणानंतर आक्रमक। माजी मंत्री सुनील केदारांना मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर बैठका। पक्ष निरीक्षक संजय नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नांदेडमध्ये मोर्चेबांधणी। बैठक घेऊन माजी खासदार हेमंत पाटलांनी केलं मार्गदर्शन। सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांची बैठक। बाजारात आल्याची विक्री करताना नवी आणि जुनी प्रतवारी रद्द करून सरसकट खरेदी करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून स्वाभिमानी संघटना आक्रमक। नांदेडमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात कुणबी समाज आक्रमक। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर शहर कडकडीत बंद। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार। विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती। पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल। पूजा खेडकर यांच्या कुटुंबातील आणखी एक कारनामा समोर। बारामतीतील वाघळवाडी येथे 14 गुंठे जमिनीच्या सातबाऱ्यात दिलीप खेडकरांनी नाव बदललं। वडिलांचे धोंडीबा खेडकर ऐवजी कोंडीबा खेडकर केल्याची माहिती समोर। राज्यातील एसटी कर्मचारी 9 ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपावर जाणार। कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश। बस चालकांच्या वेतनात 5,000 रुपयांची वाढ। भंडारा जिल्ह्यातील बांध येथे जाणारा कॅनल फुटला। बांध तलावाचे कॅनल फुटल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। नुकसान भरपाई देण्याची पीडित शेतकऱ्यांची मागणी। परभणीत मनपा आयुक्तांविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। आयुक्तांच्या प्रतिमेस जोडे मारत भरवले खड्डे। हिंगोलीत भाजप आमदार तानाजी मुटकुळेंविरोधात ठाकरे गटाचं जोडे मारो आंदोलन। उद्धव ठाकरेंचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा निषेध। अहमदनगरमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तक संघटनेचा आक्रोश मोर्चा। विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला। धाराशिव जिल्ह्यातील गोशाळांना अनुदान देण्यासह इतर मागण्यांसाठी गोरक्षकांचं जिल्हाधिकारी कार्यालयात समोर उपोषण। प्रशासनाकडे प्रतिदिन प्रति गोवंश 100 रुपयांच्या अनुदानाची मागणी। पीक विम्यासह अन्य मागण्यांसाठी बुलढाण्याच्या मोटाळ्यात ठाकरे गटाचा मोर्चा। अतिवृष्टीची रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी। पुण्यातील लवासा सिटीमधील बचाव कार्य थांबवलं। दरडीखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश। एनडीआरएफच्या टीमला 5 दिवसानंतर दरडीखाली गाडल्या गेलेल्या बेपत्ता मजुरांना शोधण्यात यश। मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा कसारा घाट मृत्यूचा सापळा बनला। खचलेले रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे आणि खड्ड्यांमुळे कसारा घाट दुरुस्त करण्याची मागणी। रत्नागिरीतील दापोली डोंगराला भेगा गेल्याने मानवी वस्तीला धोका। दापोलीतील किरंबा गावाच्या डोंगराला 4 ते 5 फुटांच्या भेगा। किरंबा गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे निर्देश। तुळजाभवानी मंदिराच्या प्रस्तावित विकास आराखड्याला पुजारी मंडळाचा विरोध। मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी मंडळाचं लाक्षणिक उपोषण। दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। नागपुरात स्वस्त धान्य दुकानातील रेशन वितरण बंद। पॉश मशीन बंद असल्याने फटका। अनेक गरीब कुटुंब धान्यापासून वंचित। नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी डेंग्यूचे 16 रुग्ण आढळले। या महिन्याच्या पहिल्याच 2 आठवड्यात आढळले होते 200 बाधित रुग्ण। सोलापुरातील बार्शी तालुक्यात चिखलातून वाट काढत करावे लागतात अंत्यसंस्कार। वैरागमधील जुन्या पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीच्या रस्त्यावर घाण आणि चिखलाचं साम्राज्य, तर स्मशानभूमीतही लाईट नाही।
नांदेडच्या कंधार तहसील कार्यालय परिसर बॅनरच्या बेळख्यात अनधिकृत बॅनरवर कार्यवाहीचे आदेश असतानाही शासकीय कार्यालयांवरच अनधिकृत बॅनर. वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार. जोरदार पावसामुळे शेतीची कामं पुन्हा रखडली. शेतकरी चिंतातूर. कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर. शेतकऱ्यांनी गवताच्या शेताला लावलेल्या कुंपणासह शेतच आलं रस्त्यावर. इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर. शहराच्या मरगुबाई मंदिर परिसरात अजूनही पुराचं पाणी. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा फटका. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर कंत्राटी कामगारांकडून केंद्रीय जल आयोगातर्फे महापुराच्या पाण्याचं मोजमाप. मात्र कोणत्याही योजना आणि सेवा मिळत नसल्याने कायमस्वरूपी भरती करून घेण्याची स्थानिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 3 दिवसात केवळ 3% वाढ. जायकवाडी धरणात सध्या 7.23% एवढा पाणीसाठा. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कासुर्डी गावात 2 घरं पडल्याची घटना. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं घराखालील मातीही सरकली. कोयना धरण पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना नदीपात्रात 10,000 क्युसेक पाणी विसर्ग वाढवला. धरणाच्या 6 वक्री दरवाजातून कोयना नदीपात्रात 42,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस. चोपडा शहरातून जाणाऱ्या रत्नावती नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. शेळगाव आणि अनेर मध्यम प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडले. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. अंबरनाथच्या मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याला तलावाचं स्वरूप. पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था. पालिकेकडून रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याकडेही दुर्लक्ष. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 23,260 हेक्टरमधील पिकांना फटका. जिल्हा प्रशासनाचा सुधारित अहवाल सादर. रत्नागिरीत जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 231 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील 145 गावांना अतिवृष्टीचा फटका, तर खेडमध्ये सर्वाधिक 54 गावांमध्ये पिकांचं नुकसान. परभणी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. फवारणीसह अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग. नागपूरमध्ये एका सराईत चोरट्याला अटक. वेगवेगळ्या देशातील चलन आणि सोन्या चांदीचे दागिने हस्तगत. 3,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुन्हे शाखेच्या 3च्या युनिटची कारवाई. अहमदनगरमध्ये वाहतूक पोलिसांकडून मनोरुग्णाला मारहाण. नगर पुणे महामार्गावरील एका दुकानासमोरील घटना. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागरिकांकडून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. शिर्डीमध्ये पोलिसांकडून श्रीरामपूर शहरातील अवैध कॅफेची तपासणी. शहर पोलिसांकडून 2 कॅफेंवर कारवाई. मनमाडला ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत दुचाकीला मागून धडक दिल्याने रेल्वे सुरक्षा बल निरीक्षकांवर गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये रस्ता नसल्याने गर्भवती महिलेचे हाल. प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला झोळीतून घेऊन जाण्याची वेळ. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी ते बारीपाडा गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची क्षुल्लक कारणावरून रुग्णासोबत दादागिरी. पॅरालिसिस झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना उपचार न करता 5 ते 6 तास तात्काळात ठेवल्याची माहिती. भिवंडीच्या कोंडगाव हद्दीत मोबाईलच्या दुकानात लाखोंची चोरी. 8,13,000 रुपयांची 28 मोबाईल चोरीला. घटना सीसीटीव्हीत कैद. कोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यामधील गंगासागर तलाव परिसरात झाडांची चोरी. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. पर्यावरण प्रेमींकडून कठोर कारवाईची मागणी.